हाय, हेल्लो एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त मोड आलेली उसळ बनवली. स्वयंपाक माझा झाला होता आणि आज मला 2 कामं महत्त्वाची करायची होते. आज ही 2 महत्त्वाची कामं करायची होती म्हणूनच स्वयंपाकसुद्धा मी लवकर करून घेतला आणि आता मी किचन वाटा काहीच क्लीन करणार नाही. त्याच्या मागेच लागणार नाही कारण मला माहिती आहे मी किचन वाटा क्लीन केल्याशिवाय काही झोपणारच नाही. पण ही 2 कामं मात्र मी 2-3 दिवसापासून पुढे-पुढे ढकलती. उद्या करू असंच माझं चाललेलं. तर गावावरनं कांदे आले होते आणि ते अजूनही गाडीमध्ये होते. 4-5 दिवसापासून ते गाडीमध्ये होते आणि सासूबाईंचा फोन आला का त्यांचं एकच होतं, की "कांदे आणले की नाही वरती? ते घामावून जातील, खराब होऊन जातील, मोड येतील त्याला." आणि त्यांचं एकदम बरोबर होतं. पण खालून वरती आणण्याचा मला आला होता कंटाळा आणि गोणीभर कांदे होते आणि ते जड पण होते. म्हटलं कसं काय आणायचं? पण मी आज ते मात्र स्वयंपाक झाल्या-झाल्या खाली गेली आणि त्याला असं ओढत-ओढत का होईना वरती घेऊनच आली. जेव्हा कांदे खाली ओतले ना गोणीतनं, तर ते खराब वगैरे अजिबात झालेले नव्हते. पण त्यामध्ये पालापाचोळा खूप सारा होता. जेवढे कांदे तेवढाच पालापाचोळा. म्हटलं नाही याला लगेच आपण निसून घेऊयात. जेवढे कांदे त्या ट्रॉलीमध्ये मावणार ना, तेवढे मी त्यामध्ये निसून ठेवते आणि बाकीचे मात्र सगळे टपामध्ये ठेवणार आहे. आता हे कांदे निसण्याचं काम आहे ना, मी दुपारीच केलं पाहिजे होतं. पण दुपारच्या वेळेला ना, खरं सांगू एकदा जर जेवण केलं ना, त्यानंतर इतकी थंडी वाजते आणि सध्या थंडी पण खूप वाढलेली आहे आणि जेवणानंतर तर जास्तच वाजते. त्यामुळे ना, कोणतंच काम करायची इच्छा नसते आणि इतका आळस येतो ना, असं वाटतं की डायरेक्ट ब्लँकेट घ्यावा आणि मस्त एखादी झोप काढून घ्यावी. आणि सध्या ना मी 2-3 दिवसापासून व्हिडिओ जे आहे ना ते अपलोड करते. त्यामुळे मग दुपारच्या वेळेमध्ये झोप तर नाही काढता येत, पण हो व्हिडिओचं एडिटिंग वगैरे कामं मी करून घेत असते. आणि 4 नंतर मग पुन्हा आरुष आला की मग त्याचं जेवण वगैरे, त्याला ट्युशनला जायचं आणि मग पुन्हा सगळी कामं आपली पहिल्यापासून चालू होऊन जातात. त्यामुळे हे काम माझं ना राहूनच गेलं होतं. आणि असे मला संध्याकाळच्या वेळेलाच अशी कामं आवरायला आवडतात. हे तुम्हाला आता माहितीच झालेलं आहे. सगळे कांदे मस्त निसून घेतले आणि आता तुम्ही बघताय इतके सारे कांदे. आता मला तर 4-5 महिने अजिबात टेन्शन नाही. आता डिपेंड आहे मी किती ते वापरते त्यावर आणि पालापाचोळाही भरपूर होता. आधीच माझी जी काही डस्टबिन आहे ना ती भरलेली होती. त्यामुळे मग बकेटमध्ये सगळा कचरा भरून ठेवला आणि आता मस्त हे सगळं क्लीन करून घेते. आणि काही-काही कांद्यांना आहे ना जे जुने होते ना त्याला मोडसुद्धा आलेले होते. आणि हे जे काही मोड आलेले कांदे बघून आहे ना माझ्या मनामध्ये एकच येत होतं, 2-3 कुंड्या आपल्या रिकाम्या आहेत आणि आपल्याकडे माती पण आहे. तर हे जे कांदे आहे ना ते मस्त त्यामध्ये लावून द्यावे. म्हणजे घरच्या घरी छान फ्रेश ताजी-ताजी अशी कांद्याची पात आपल्याला खायला भेटेल. आता बघू उद्या दुपारी जर मला वेळ भेटला, वेळ आणि मूड तर नक्कीच मी ते काम सुद्धा करून घेईल. तर चला आता हे सगळं आवरून घेते आणि खरं सांगू ना हे कांदे निसताना आहे ना काहीच वाटत नाही. पण त्यानंतर आहे ना हात इतके काळे होऊन जातात ना, हे जे काही कांदे आहे ना, ते गावावरनं आलेले म्हणजे सासरवरनं. तर खूप सारे कांदे आले होते. पण हो, हे आता शेवटचे कारण सगळे कांदे विकून टाकलेले आहेत. सासूबाईंनी सांगितलेलं आहे, की कांदे जरा जपून-जपून वापरा, नाहीतर विकत घ्यावे लागतील. कारण कसं असतं, घरचे कांदे जे आहेत ना, तर ते काही जपून वापरले जात नाही. मग एकाऐवजी 2 घ्या, 3 घ्या, काहीही वाटत नाही. पण तेच जर आपण विकत आणलं ना, तर मग एकदम जपून-जपून वापरलं जातं आणि हे मात्र सगळ्यांच्याच बाबतीत होतं बरं का. मग ती कोणतीही वस्तू असू द्या, कांदे असू द्या, गहू असू द्या. खरं आहे की नाही सगळ्यांच्या बाबतीत होतच असेल असं. तर आता चला हे सगळं मी क्लीन करून घेतलं, कांदे पण व्यवस्थित ठेवून घेतले आणि ही सगळी कामं आवरेपर्यंत अहो पण आले. ते फ्रेश होईपर्यंत म्हटलं चला पटापट ही सगळी भांडी घासून घेऊया. कारण जी काही स्वयंपाकाची भांडी आहे ना, ती जेवणाआधी घासून घेतली ना, तर जेवणानंतरची जी काही भांडी असतात ना, तर ती कमी निघतात. आणि सध्या थंडी खूप वाढली त्यामुळे अजिबात पाण्यामध्ये हात घालायची इच्छा नसते. आणि जेवण झाल्यानंतर काय थंडी वाजते ना, ती तर सांगायलाच नको. इतकी थंडी वाजते ना, नको-नको वाटतात ही सगळी कामं. त्यामुळे मग ती सगळी भांडी जी होती ना, ती आता घासून घेते आणि त्यानंतर मग आम्ही मस्त जेवण करतो. जे काही मला आज महत्त्वाचं कामं करायची होती ना 2, तर त्यातलं एक माझं काम पूर्ण झालं. ते म्हणजे कांदे व्यवस्थित नीट निसून-पुसून ठेवणं. तर ते पण मी व्यवस्थित करून घेतलं आणि जे काही दुसरं काम आहे ना, तर ते मात्र जेवणानंतरच करायचंय. घरातलं सगळ्यात त्रासदायक जर काम असेल ना, तर ते म्हणजे आपलं जे काही किचनचं बेसिंग असतं, तर ते ब्लॉक होणं. आज म्हणजे 2-3 दिवसापासून आहे ना, माझं किचनचं बेसिंग थोडंसं प्रॉब्लेमच देत होतं. पाणीच लवकर खाली जात नव्हतं. पण आज मात्र ते खाली जाण्याचं नावच घेत नव्हतं. जेव्हा पण असं किचनचं बेसिंग ब्लॉक झालं ना, तर मी त्यासाठी एक पंप आणून ठेवलेला आहे. तर तात्पुरतं सोल्युशन आहे. जर असं थोडंसं ब्लॉक झालं ना, की पंपनी थोडंसं ते व्हॅक्यूम टाइपमध्ये तर तसं केलं, की लगेच ते पाणी खाली चाललं जातं. पण हे तात्पुरतं सोल्युशन आहे बरं का. आता मी ह्या पंपाचा यूज केला ना, तर तात्पुरतं हे पाणी ना खाली चाललं जाईल. पण पुन्हा जेवणाची जी काही भांडी असतील, तर मग पुन्हा भांडे घासले, की पुन्हा हे जे काही बेसिंग आहे ना, पुन्हा ब्लॉक होऊन जातं किंवा मग हळू ते पाणी खाली चाललं जातं. आता याच्यावरचं पर्मनंट सोल्युशन जर म्हणायला गेलं ना, तर ते म्हणजे ड्रेनेक्सची पावडर आणि ही पावडर सध्या कुठेही अवेलेबल आहे. ऑनलाईन आहे, ऑफलाईन सुद्धा आहे. Mishoला सुद्धा मी बघितलं होतं त्या दिवशी, तर Mishoला सुद्धा ती भेटते. जेव्हा आपण स्क्रॉलिंग करतो ना, तेव्हा दिसतंच.
डी-मार्ट असू द्या किंवा आपल्या जवळचे जे काही दुकान असतात ना, तिथे सुद्धा ही पावडर आता भेटायला लागलेली आहे. म्हणजे इझी अवेलेबल होते. जर आपण हिला वर्षातून एकदा जरी यूज केलं ना, तरी आपलं जे काही किचनचं बेसिंग आहे ना, ते ब्लॉकच होणार नाही इतकी गॅरंटी. कारण आता मी मागच्या वर्षी यूज केलं होतं. त्यानंतर आता ह्या वर्षी सुद्धा मी आणून ठेवली. पण मला काही गरजच नव्हती. किचन ब्लॉकच झालं नव्हतं. पण आता इयरच्या एंडिंगला का होईना ते ब्लॉक व्हायला लागलं. तर वर्षातून एकदा हिचा यूज करायचाच. आता डिपेंड आहे आपल्या वापरावर सुद्धा बरं का. काही जणांचं 2-2, 3-3 महिन्याला सुद्धा किचन ब्लॉक होऊन जातं. तर अशा वेळेस तुम्ही 2-3 महिन्यातून एकदा यूज करा. म्हणजे वर्षातून 3-4 वेळा यूज करा किंवा जर तुमचं नसेल इतकं हे, तर 2दा करा किंवा एकदाच करा. आता मला फक्त एकदाच यूज करण्याची वेळ येते. कारण जे काही खरकटं असतं ना, तर ते मी छोट्याशा डस्टबिनमध्ये टाकून घेत असते. त्यामुळे इतकं असं किचनचं बेसिन ब्लॉक झालं, असं काही कधी इश्यू येतच नाही. पण तरी मला असं वाटतं ना, आपल्या किचनचं बेसिन जरी ब्लॉक झालं किंवा नाही झालं ना, तरीसुद्धा ही जी काही ड्रेनेक्सची पावडर आहे, तर ती वर्षातून एकदा यूज केलीच पाहिजे. जेणेकरून जी काही घाण वगैरे असते त्या पाईपमध्ये, तर ते सगळं क्लीन होऊन जातं आणि जे काही पाण्याचा फ्लो असतो ना, तो व्यवस्थित फ्लो होऊन जातो. स्मूथली आपलं जे काही बेसिन आहे, तर ते वर्क करतं. आहोंना झालेली होती ॲसिडिटी आणि म्हणूनच मी खाली गेली होती दुकानामध्ये त्यांना जिरा आणण्यासाठी आणि श्लोकला मी माझ्याबरोबर नेलं होतं म्हणून त्याने घेतलं त्याच्यासाठी मोटू पतलूचे रिंग्स आणि मी माझ्यासाठी घेतले हे गोपाल. आता हे गोपाल आहे ना, तर ते मी जेव्हा कॉलेजला होती ना, तेव्हा ते खूप खायचे गोपाल, व्हील्स. तर हे 2च गोष्टी आम्ही जास्त खायचो. चिप्सपेक्षा ह्या 2 गोष्टी आम्ही जास्त खायचो आणि खाली आमच्या दुकान आहे तिथे मात्र हे कधीच अवेलेबल नसायचे. मात्र ह्या वेळेस आहे ना, मला ते दिसले म्हणून म्हटलं चला आपण घेऊयात. वरती आल्यानंतर मात्र टीव्ही बघत-बघत आहे ना, छान असे गोलूने त्याचे रिंग्स खाल्ले आणि मी माझे गोपाल. अहोंना ॲसिडिटी झाली होती त्यामुळे त्यांना लगेच जेवायचंच नव्हतं. त्यांनी जिरा पिऊन घेतला. थोड्या वेळ आम्ही मस्त पिक्चर बघितला, टाईमपास केला. त्यानंतर मग आम्ही जेवणं केली. जेवण झाल्यानंतर जी काही भांडी वगैरे होती ती सगळी घासून घेतली. मुलांसाठी दूध वगैरे केलं आणि नंतर म्हटलं चला आपल्याला जे काही ड्रिनेक्सचं काम करायचंय ना, ते आज करूनच घेऊया. आता ही ड्रिनेक्सची पावडर जी आहे ना, तर ती अशी बेसिनमध्ये कट करून टाकून द्यायची आणि दुसऱ्या साइडला मात्र उकळतं पाणी जे असतं ना, तर ते त्यावर टाकून द्यायचं. आता उद्यापासून माझं किचनचं बेसिन ब्लॉक झालं, पाणीच जात नाही, हळू-हळूच पाणी जातंय, असा कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सुद्धा तुमचं किचनचं बेसिन ब्लॉक झाल्यानंतर काय-काय करता ते मला कमेंटद्वारे सांगा. तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. बाय.